आणि यानंतर बातमी आहे राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातली। यंदाच्या मान्सूननं अक्षरशः वाट पाहायला लावली, पण वाट पाहिल्यानंतर मान्सून दाखल झालेला आहे अर्थातच, आणि मान्सूनचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी त्याचं स्वागत केलं आणि आता मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकलाय। राज्यामध्ये सगळीकडे मोसमी वारे सक्रिय झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे। मान्सून सक्रिय झाल्यामुळे पुढच्या 24 तासात राज्यात सगळीकडे चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त झालाय। महाराष्ट्रापाठोपाठ आज मान्सून गुजरात आणि मध्य प्रदेशातही दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय। तर सातारा जिल्ह्यात कालपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे एका दिवसात देशातील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे। पाथरपुंज येथे काल दिवसभरात 174 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। या दमदार पावसामुळे पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा ओसंडून वाहतोय। तर मान्सूनच्या हजेरीमुळे महाबळेश्वर पाचगणी परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पाचगणी येथील शासकीय विश्रामगृहासमोर अचानक एक भलं मोठं महाकाय झाड रस्त्यावर कोसळलं। या झाडाखाली दबून एक चारचाकी आणि दुचाकीचा चक्काचूर झाला। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये, परंतु पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा धोका वाढलाय आणि प्रशासनानं खबरदारी घेण्यास सांगितलंय। पावसाळा सुरू झाला की निसर्गाचं रूपही खुलून येतं। पावसाची दमदार बरसात झाल्यावर लोणावळा खंडाळा घाटही निसर्गाच्या रंगात न्हाऊन गेलाय। या संपूर्ण परिसरावरती सध्या हिरवीगार चादर पसरली आहे। हिरव्यागार डोंगर रांगा, धुक्याची चादर आणि पांढरे शुभ्र धबधबे यामुळे संपूर्ण घाट परिसराचं रूपडं बदललंय। जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतच पावसाचं पाणी शिरलं होतं। पालक आणि ग्रामस्थांनी मदत कार्य राबवलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सध्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला। जरंडी परिसरामध्ये तब्बल 1.5 तास ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। तात्पुरता उभारण्यात आलेला मातीचा पूलही वाहून गेल्यानं अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली। या पुराच्या पाण्यात एक मोटरसायकल वाहून गेली असून ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोटरसायकल स्वाराचे मात्र प्राण वाचले। इकडे मुंबईमध्ये पावसाच्या आगमनासोबत मुंबईकरांना एका सुखद दृश्याचं साक्षीदार होता आलं। दक्षिण मुंबईतल्या पेडर रोड परिसरात चक्क मोर नाचतानाचं दृश्य कैद झालंय। गजबजलेल्या शहरी भागात मोराचं दर्शन घडल्यामुळे नागरिकही सुखावून गेले।